गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? बरे आता आम्हाला निघायचं होतं बाहेर फिरायला. बँकेचं कामामुळे झालं लेट. निघाला तो 12 वाजता. वाजत आला 1. शिकायला पण शाळेतून आणले बघा. मित्रांनो ब्लॉग चालूच होता. बँकेमध्ये सिक्युरिटी आले आणि बँकेतला सांगितलं सिक्युरिटीमुळे मोबाईल वगैरे बंद करा, ओपन नाही करायचा. तर मी काय बोलत होतो, आम्ही तो फिरायला बँकेच्या कामामुळे झालं लेट. यशविकाला स्कूलवरून पिकअप केले. घरी जाऊन मस्त यशविका कपडे चेंज करू फटाफट आणि निघू. मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आजचा. आम्ही खूप चांगल्या ठिकाणी चाललोय. मस्त सगळी कामं आवरून आता आम्ही चाललोय फिरायला एक्सेस वरती है ना. त्यामध्ये आम्ही एकदा तरी बाईक राईड करतो. पहिले होती बुलेट, पुन्हा ती बुलेट विकली. बघू लवकरच परत आम्ही बुलेट घेणार आहे. लॉकडाऊनमुळे ती बुलेट विकण्यात आलेली. पण गेल्या वर्षी आम्ही वरती रायगड वरती जाऊन आलेलो राज्याभिषेकाच्या वेळी. आता परत एक राईड आम्ही यशविका बरोबर करणार आहोत. हाय यशविका. हाय गाईज. कसं चिबडा. चला मग भेटूया पुढे. आम्ही दाखवतो कुठे जाणार आहोत आम्ही तुम्हाला. मग आपल्या गाडीचं पेट्रोल संपलंय. टाकी फुल केल्यावर आहे. टाकी फुल झालं की आपण लगेच बघूया पुढच्या प्रवास. मंडळी झाल्या आता गाडी आपली टाकी या पुढच्या प्रवासासाठी. काय झालं नाही, कशी मजा करणार आहे तुम्हाला दाखवतो. तर आम्ही निघालो आता फिरायला मस्त बाईक वरती. पावसाचा आनंद घेत. कार आहे आमच्याकडे पण तरी पण बाईक वरती पावसाळ्यामध्ये ट्रिप करणे वेगळीच मजा असते. सगळं बघत जावा. किती भारी वाटतं. दर पावसात एक ट्रिप बाईक वरती करतो. आणि आम्ही दहागावच्या रोडने समृद्धी हायवे केला आहे क्रॉस. आता पुढे आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. आता आम्ही आहोत बदलापूरला. आपलं बदलापूर. जे माझा ब्लॉग बघत असेल बदलापूर प्लीज कमेंट करा. बदलापूर मी आता क्रॉस करतो. बदलापूरवरून पुढे जाणार आहोत पुढच्या दिशेने हायवेच्या दिशेने. त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. रस्ता बदलापूर गावातून होऊन जातो बदलापूर सिटीमधून. आता ईस्ट वेस्टचा ब्रिजला आहे बदलापूरच्या. क्रॉस करून कुळगाव चालू आहे. नगर परिषद कुळगाव नगर परिषद. कुळगावातले कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला हाय करा. कमेंट करा कसा वाटतं तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय सुधार करायचे असेल सुधार प्लीज मला सांगा. तसे माझे 2 मित्र मला कंटिन्यू सांगत असतात. आमचे एक परब मित्र आहेत कोकणवासी संकेत परब. सध्या ते आता कुडाळमध्ये आहेत. त्यांच्या गावच्या घरी चाललेत ते. तिथून ते कंटिन्यू मला फोनवरती सांगत असत ब्लॉग कसा बनवायचा काय बनवायचं. मी खूप इम्प्रोव्हायझेशन करत असतो. आणि आमचा DK एडिट्स तो पण सांगत असतो काय बोलायचं काय करायचं. नवीन ब्लॉगर असल्यामुळे खूप काय शिकायला भेटतंय. खूप काय नवीन पण शूट करायला भेटतं. तर यांच्या दोघांचा सपोर्ट कंटिन्यू असतो मला. आणि अजून एक ओमी मोरे मला खूप काय गाडी करत होतो. ब्लॉग कसा बनव काय बनव भाऊ ब्लॉग असं बनव ब्लॉगमध्ये हे टाक. तर ह्या तिघांमुळे मी ब्लॉगिंगला खूप स्टार्ट केलं की आपण पण करून बघूया ब्लॉग कसा असतो काय असतो. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. आम्ही निघलो आता बदलापूर. आता खर्चात रोडचे 2.5. आम्ही ज्या डेस्टिनेशनला चाललोय तो दाखवू आम्ही तुम्हाला. आस्वाद घेऊ शकता. सुंदर असा क्लायमेट आहे. दोन्ही बाजूला झाडे पाऊस. तर राईडमध्ये आपण थांबलोय आणि भिवपुरीला थांबलोय. काही काय नाश्ता केला तो खाल्लेले बघले. 12 वाजता निघणार होतो पण निघता झाला उशीर. बँकेचं काम झालेलं त्यामुळे पोटरीला. नाश्ता करूया आता. नाश्ता करून परत
आपल्या डेस्टिनेशनला पोहोचा फटाफट. पाऊस पण आता थांबलाय चांगलाच. नाही वडा फटाफट पुढे. चला मग भजी आणि वडापावचा स्वाद घेतल्यानंतर आपण निघूया पुढे. भिवपुरी रोडला. चला निघूया आपण पुढची राईड करूया कंटिन्यू. करून ज्या ठिकाणी सकाळपासून जी व्हिडिओ चालू होती ठिकाणी पोहोचतो त्या ठिकाणी मध्ये एकाच मिनिटात आपण पोहोचणार आहोत. आणि गाडी आली आहे पळसदरीला. तर खूप लोकांना कळालं असेल पळसदरीला आम्ही कुठे आलो असेल. तर आम्ही पोचलो आहे पळस फेमस सर्वात श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणीच आम्ही यासाठी ब्लॉग बनवलेला पूर्ण. आणि आता पोचलेलो आहे. तर भेटूया आतला शूट घेऊया आपण. घेऊया पोचलो फायनली. सकाळपासून एवढी जी राईड केली आपण राईड करून आता पोचलेलो आहे स्वामी समर्थ खूप पळसदरी इथे मठामध्ये. भेटूया थोडाच वेळ. आजचा ब्लॉग याच्यासाठीच खूप खास होता. ब्लॉगची सुरुवात पोचलो पळसदरीच्या स्वामी समर्थ मठामध्ये. असं म्हटलं जातं जे स्वामी 10 ते 15 दिवस थांबलेले, विश्रांती घेतलेली त्यांनी असं मला कळलं आहे. त्या संदर्भात योगायोग या रस्त्यावर मी खूप वेळा गेलो पण कधी योग आला नाही. खूप वेळा लोणावळा वगैरे डीजेच्या शोसाठी खूप वेळा गेलो पण कधी परत आला नाही. पण आणि गुरुपौर्णिमे दिवशी पण एक विशेष ब्लॉग आहे तुम्ही बघू. तो ब्लॉग ही खूप सुंदर ब्लॉग आहे. गुरु आपण आलो तर लाईट त्यांना आवडलं. बघ लाईट चांगली झाली. हात जोड हां टाक. हां टाक तिथे दानपेटीत टाक. तिथे मी पण टाकू. आम्ही इथं टाकू. तू टाक. पड पाय पड. तर ह्या ठिकाणीच स्वामींनी विश्रांती घेतलेली जे बघू शकता तुम्ही सगळ्यांनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मठाच्या बाहेर निघालो आम्ही. तर इथून पुढच्या ठिकाणी निघणार आहोत 5 मिनिटात. आतमध्ये मठाच्या थोडं शूट केलं. आवाज खूप कमी येईल कदाचित कारण खूप शांतता असल्यामुळे मी जास्त जोरात बोलू नाही शकलो म्हणून बाहेर आलो. आणि बाहेर स्वामींची सुंदर अशी मूर्ती बाहेर आहे मठाच्या अंगणामध्ये. बाहेर खूप दर्शन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित. आमचा प्रसाद वगैरे घेतलेला आम्ही. आता भेटूया पुढे. मग मित्रांनो आता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आपण निघूया पुढच्या जागी जिथे आपण जाणार आहोत. पुढेच आपण यशविका हाय करते. या हाय.
तर खूप मजा मस्ती येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये पण. तर चालूया, भेटूया, निघूया पुढच्या ठिकाणा, पुढच्या डेस्टिनेशनला आपण जाणार आहोत. गेला आता आम्ही कर्जत क्रॉस, पुढच्या दिशेने चाललो आहे. त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं. आज या ब्लॉगमध्ये 2 डेस्टिनेशन आहेत, 2 जागा भेट देणार आहोत आपण. मस्त जागा आहेत एकदम. खूप लोकांना आवडेल, ज्यांना खूप लोकांना आवडेल. तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मला कशी वाटली जागा आणि काय. तर चला आपण थोड्या वेळात पोहोचूच. आता आपण कर्जत क्रॉस करतोय. स्वामीच्या मठातून दर्शन घेऊन आपण पुढच्या जागी जाणार आहोत, खोपोलीला. 25 मिनिटं आम्हाला दाखवतात. तर आम्ही पोहोचलो खोपोलीला, गगनगिरी महाराज मठ. आम्ही पोचलेलो आहोत. हो माहिती थांब ना, गाडी करूया आपली. आता आम्ही पोचलेलो आहोत आम्ही गगनगिरी महाराज यांच्या मठामध्ये. तर सगळीकडेच गुरुपौर्णिमेची तयारी चालू आहे. हा 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 येईल ना, सगळं येईल व्हिडिओमध्ये. सगळं प्रगती सांगत असते, सगळं शूट व्हिडिओ, सगळं प्रत्येक गोष्ट आहे. जेवढं मला घेता येईल, कॅप्चर करता येईल व्हिडिओमध्ये, तेवढं मी घेतो. मठामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि दर्शनाकडे चाललो. हे इथून आहे वाटतं. नाही इकडंच आहे. मित्रांनो, महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालोय गुहा दर्शनाला. मंदिराच्या मागच्या बाजूने रस्ता आहे, चालत चाललो या दिशेने. या ठिकाणी आम्ही बदलापूरच्या रोडने आलो. बदलापूर, पण वांगणी, पळसदरी करत कर्जत, मग खोपोली करत. हे नवीनच भक्त निवास झालेला आहे, तर तुम्ही चेक करू शकता. भक्त निवास रूम्स वगैरे तुम्हाला त्यांची ऑफिशियल साईड आहे गिरी महाराजांची. तर आपण गुफा दर्शनासाठी चाललो. विश्वचं आम्ही बदलापूर कर्जतवरून तुम्ही येताना मूर्ती लागते, तिथून राईटने सरळ यायचं. खोपोली गावातून एंटर करून तुम्ही पुढे आला की तुम्हाला बोर्ड दिसेल महाराजांच्याबद्दल जायचा. आणि हे आहे गुफेसाठी, गुफा दर्शनासाठी ते जायचं आहे आपल्याला. मी इथे चाललो आहे. मित्रांनो, आम्ही गुफा बघायला जाणार होतो, पण गुफेचा टायमिंग आहे सकाळी 8 ते 5 आणि आम्ही पोचायला उशीर झालो. 5:15 वाजले आम्हाला. 5 वाजता नियमानुसार त्यांनी गुफा बंद केली. आम्ही आलो खाली. आता आमचा प्लॅन पुढचा आहे कल्याणला जायचा. बघू, क्लायमेटवरती डिपेंड्स कसं काय जे पावसाचा. बघूया मग आपण. संध्याकाळचा टाईम होत आलेला आहे, 6 वाजत आलेले आहेत. तर कसं काय आढावा घेऊया आपण आणि मग तसं पुढे निघूया.